नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM24. भ्रांत देव वैष्णवांचा अंकित तुकाराम भोळ्याचा देवसाचा अंकित. भगवंताने ब्राह्मण मला स्वप्नात येऊन सांगितलं, तुम्ही काळजी करू नका का मी त्याला माझी झाकी दाखवतो. जसा राजा जवळ आला 10-12 मुक्कामात आलाच राजा पंढरपूरच्या जवळ. पंढरपूरचं शहर जवळ आलं, राजाचे डोळे दिपले. अरे 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 काय डोळे का दिपले? सूर्याचा प्रकाश. ब्राह्मण राजा हत्तीवर बसून चालला होता. ब्राह्मण म्हणा, राजा सुवर्णमय नगर आहे, सुवर्ण मंडित नगर असल्यामुळे सुवर्ण चमकतंय. काय सांगताय हो? मग आपण खाली उतरलो. वजनदार माणूस असला तर आपण खाली आलं पाहिजे. नाही लक्षात आलं? काही नाही केले आणि गेले नाही, त्याचा अधिकार त्याची तपासणी नाही, काही नाही. जैसा म्हैसा मुठी का पुरा तैसा उगाची असे. आपल्या घरी बबेल महाराज आले, आमटे महाराज आले, आपल्या दारात आले, पडकीशी उठलं पाहिजे, समोर गेलं पाहिजे. काही बसवलं रे राजाच्या लक्षात आलं मला, वंची कळायला माणसं वंचीची टाकतात. राजा लगेच खाली उतरला. राजाने साष्टांग घातला. सुवर्णमय नगर बनूच मग हो, चल राजा. राजाच्या रस्त्याने चालायला लागला. राजाला थोडी ताण लागली. राजाच्या नुसतं म्हणत आलं. राजाने थोडं चिंतन केलं की आपल्याला पाणी भेटलं तर बरं झालं असतं, तर बोलायचं नाही. राजाने मागलं, बरं नाही, नुसतं पाण्याचं नाव घेतलं तर त्या सडकातून खालून आपोआप ज्यूस के ग्लास, मग आंब्याचा रस, संत्र्याचा रस, मोसंबीचा, फक्त नासक्या गोळाचा रस नाही टाकला. वर बघा खाली बघून ग्लासच्या ग्लास भरला. राजा म्हणला, का हो ब्राह्मण व्हा, वारकरी व्हा, हे काय करतात? राजा तुझ्या रस्त्याने चालला ही चिंतामणीची सडक. चिंतामणी दे चिंतिल्या अर्थात तुकाराम महाराज म्हणतात. तू नुसतं मनात चिंतन केलं तर तुला ते भेटणार. ही चिंतामणीची सडक, सगळ्या सडका चिंतामणीची. वा. पुढे ठेवून हात फिरलं, दर्शन घेतलं, मला विचार केला, ज्यूस भेटलं, पाणी भेटलं, सगळं झालं. आपोआप नाश्त्याचे पदार्थ द्यायला लागले. पोहे, अप्पा, उत्तप्पा, गोला, चिली, बर्गर, पिझ्झा. नवीन आताच्या लोकांना हेच कळत नाही. थाळ्याच्या थाळ्या. कस काय हो ब्राह्मण का काय? कस काय? राजा जगाईला तू चोळतोय, मनात आणलं ना. राजा तर चाटत झाला. थोडं आपण विश्रांती घेऊ. मग विश्रांती राजा झाडाखाली बसला. जवळपुरी करायच्या बरोबर राहिलं. पंढरपूरचा विधी चंद्रभाग भारी कथा समाधान चित्ता सर्व काळ. राजा पहिलं चंद्रभागेच्या स्थानाला असणार. गंगा, कृष्णा, तुंगभद्रा, यमुना, नर्मदा सगळं मळलेली होऊन येतात. चंद्रभागेत स्नान करतात. पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं म्हणून अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी. लय वजनदार संत आहे पुंडलिक राय. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा. कारण चंद्रभागेत सगळी तीर्थ राहतात माणूस. म्हणून आमचा वारकरी आषाढीला चंद्रभागेतच स्नान करा. आमची काय नळाखाली आंघोळ करते असो, याला म्हणायचं ये हिरवळा फागवाडा नाही, चंद्रभागेतच स्नान केलं पाहिजे. पुढच्याच्या मनात काय चाललंय याला सांगता तुम्हा. शिवराव आपण 3 पाहिले, भोग भूमीचा राव, आद्याळ दिशीचा राव, भ्रमिता देवराव 3 पाहिले, देवराव, परचित्त लक्षणाचा राव आणि चतुरराव. आता संतांकडे या. संतांना राव म्हटलंय की आत्मस्थितीचे राव, प्रज्ञा पृथ्वीचे राव, आणि आजच्या वर्गातलं एक भक्तांचे राव, वैष्णवांचे राव. ब्राह्मीश्री पार्थ दुसऱ्या ज्याला ब्राह्मी स्थिती म्हणतात, हे संत ब्राह्मी स्थितीचे राव आहे. म्हणजे यांनी ठरवलं पुढच्याला ज्ञान द्यायचं, पुढच्याला बोध द्यायचा. तो म्हणेल ते तर आहे. महाबोध तुम्ही देव मळलेली होऊन येतात. चंद्रभागेत स्नान करतात. पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं म्हणून अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी. लय वजनदार संत आहे पुंडलिक राय. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा. कारण चंद्रभागेत सगळी तीर्थ राहतात माणूस. म्हणून आमचा वारकरी आषाढीला चंद्रभागेतच स्नान करा. आमची काय
नळाखाली आंघोळ करते तर असो याला म्हणायचं ये हिरीजवळ जा बा फागवाडा नाही त्याचं वाक्याचं स्नान केलं पाहिजे. राजाने चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकराचं दर्शन घेतलं. दर्शन बारी म्हणजे इथूनच आहे. तुम्ही रिता ठेव, तुम्ही बसले बरोबर घ्या वाढून उभा राहिले अजून तारखा जाहीर व्हायच्या बस बसते थंड बस पिठाला
आदरणीय परमपूज्य गुरुवर्य मदन महाराज बिहारी यांच्या 37व्या सप्ताहातील आपल्या महाराष्ट्राचं वैभव आणि अहिल्यानगरचं रत्न परमश्रद्धे आदरणीय परमपूज्य ज्ञानेश्वर माऊली महाराज अर्थात छोटे माऊली म्हणून महाराष्ट्र ज्यांना ओळखतो त्यांची कीर्तन सेवा आताच अतिशय सुंदर म्हणजे अमृताचा वर्षाव केला आपल्याला सगळेजण एकदा माऊलीसाठी टाळा वाजला. माऊली काही माणसं संघटक असतात, काही वक्ते असतात, काही इतिहासाचं ज्ञान असलेले असतात, पण या सगळ्या गोष्टी तुमच्या ठिकाणी एकत्रित आल्या ही खरं तुमच्यावर माऊलीची कृपा आहे. माऊलीचं डोकं म्हणजे कॅल्क्युलेटरच आहे. एवढ्या गोष्टी, एवढी माणसं, एवढी संघटना एकत्रित करायची ही आम्ही त्याच्यात आहे ही सोपीच गोष्ट नाही. माऊलीवर नक्कीच माऊलीचीच कृपा आहे आणि म्हणून माऊलीच्या हातून हे मोठं कार्य होत आहे. तरी एवढ्या व्यापातून आता आमच्याकडे कार्यक्रमाला आग्रह केला जातो पण त्यांची परिक्रमा चालू असते म्हणून मीही जास्त त्यांना आग्रह करत नाही. ते जर म्हटले परिक्रमा चालू आहे माऊलीची तर ठीक आहे, एवढं भागून घ्या. आणि तरी पण हे गाव त्यांचंच गाव असल्यासारखं आहे, शेजारीच त्यांचं गाव आहे आणि म्हणून ग्रामस्थानिक म्हणा, मी म्हणा, कुणी त्यांना निरोप दिला तरी माऊली येतात आणि आहे तशा अवस्थेत टाळकरी असो नसो कसं असं तसं भागून घेतात. माऊली तुम्ही आलात, आता मी जास्त जर बोललो तर या सगळ्या हारावाल्याचा राग माझ्यावर निघेल, कारण वेळ यांनी घेतला आणि म्हणते हे यांनी चढाटला बोल म्हणून जास्तीचा वेळ न घेता माऊली आपण आलात. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हा सगळ्याला केलं, आपल्याला द्यावे तेवढे कुटी कुटी धन्यवाद. असंच आमच्यावर आपलं छत्र राहावं, असंच येत राहावं, आपल्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला सर्वांना व्हावा अशी विनंती आपल्याला करतो. आणि यानंतरचा जे नियोजन आहे ते बाजीरावांना सांगतील ही त्यांना विनंती. सालावात वैकुंठवासी मदन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, त्यांच्या आशीर्वादाने तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे असे आपणा सर्वांचे गुरुवर्य असणारे हरिभक्त परायण मदन महाराज बैरवाल तसेच व्यासपीठावर सगळी महाराज मंडळी या ठिकाणी माऊलींचं आता अभिनंदन या ठिकाणी महाराजांनी केलंच आहे. मी गावातील सरपंच शरदजी पवार, प्रवीणजी कोकाटे, मनोजजी कोकाटे तसेच अशोक बापू कोकाटे यांना विनंती करतो, सचिनजी ठोंबरे, सुनील शेठ कोकाटे या सर्व मंडळींनी येऊन महाराजांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पुढं सगळं घालायला मग फोटो काढा सगळ्यांचा. नाव सगळे लाईनीत उभा राहा. अण्णा या ना तिथं समोर पा सगळे पै हातमाग गेले सर्व ग्रामस्थ सर्वांच्या शुभेच्छा. असेच आपल्या बरंच आमच्या सप्ताह कमिटीच्या वतीने आता सगळे गावातले थांबतील, फक्त सप्ताह कमिटीच्या वतीने माऊली महाराजांचा वारकरी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सप्ताह कमिटीच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. सगळे कार्यकर्ते, आमची कमिटी कवा स्टेजवर येत नाही, परंतु आज सगळे ओके.
व्यवस्था केली आम्ही, परंतु वेळेअभावी सगळ्यांचं शब्दसमूहाने स्वागत करतो. मला माफ करा. यामध्ये हनुमंत महाराज भापकर, आजीनाथ महाराज लोटके महाराज, माधव महाराज कोल्हे, अशोक महाराज वाघ, भरत महाराज खराळ, बाळासाहेब महाराज शिंदे, शिवाजी महाराज मेटे, सुरेश महाराज धामणे, मोरेश्वर महाराज, बाजीराव महाराज वराट, स्वामी महाराज, बाळासाहेब महाराज शेळके, सचिन महाराज कदम, माऊली महाराज जासूस, पोपट महाराज गायकर. या ठिकाणी ही महाराज मंडळी बी आलेली आहे. तसेच राजकीय क्षेत्रातील आपल्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य संदेशजी कारले, तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्रजी भापकर साहेब, या ठिकाणी आपल्या गावचे प्रवीणजी कोकाटे, शरदजी पवार, मनोजजी कोकाटे, अशोकजी कोकाटे, आजीनाथ शिंदे, विक्रमजी लबडे, सरपंच भातोडी, विक्रम गायकवाड, तसेच बंडू गायकवाड, पोपट परभणे, सरपंच मानखेल. ही अजून बी जरी कोणाचं नाव चुकून राहिलं असेल त्यांना प्रवीणजी गोरे घेतलं. प्रवीणजी गोरे, त्या ठिकाणी अशोकरावजी आवटे, जी बाहेर गावची मंडळी आली असेल त्यांचं मी पुन्हा श्रद्धा श्री विठ्ठल रुक्मिणी सप्ताह समितीच्या वतीने व ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. उद्याचे कीर्तनकार हरिभक्त परायण शिवाजी महाराज बावस्कर यांचे कीर्तन होईल. तसेच प्रवचन हरिभक्त परायण घोडके महाराज यांचे होईल. याची आता उशीर झाल्यामुळे नोंद घ्यावी. बाकीचे पंक्तीचे सगळे उद्याची महाप्रसादाची पंगत दरवर्षी या ठिकाणी दिलीप कोकाटे हे उद्याची एकादशीची पंगत घालायचे, परंतु त्यांना अचानक अडचण आल्यामुळं मग आम्ही निर्णय घेतला एकादशीची संपूर्ण पंगत आमच्या सप्ताह कमिटीने घातली आणि सप्ताह कमिटीच्या वतीने उद्याची महाप्रसादाची पंगत आहे. जर आपण महाप्रसादाची पंगत देत असतो, जर कोणी घ्यायची असली त्यांनी काल्यापर्यंत आपलं नाव या ठिकाणी द्यावं, नाही तर आम्ही सप्ताह कमिटी घालतच आहोत. या ठिकाणी सगळ्या आजच्या महाप्रसादाच्या पंक्तीवाल्यांनी सगळ्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आरतीसाठी जायचंय आणि सगळ्यांनी आरतीसाठी उभा राहायचंय. प्रवीण कोकाटे सर यांनी 5,000 रुपये देणगी दिलेली आहे. चला आरतीवाले सर्वांचे वेगळे गोरवे प्रेम कृपाजयाची सर्वांगी सुंदर वस्तेंदुराची विंडेदर्ते महाराजांचा घरात देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मांद्रेमान कामोना पट्टी रत्नागिरीचा भारत गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंभेश्वरा हिरे जगदंब पलीकडच्या विद्यार्थ्याला पात्र द्या. पलीकडे राहिले आणि पात्र वाटपाचे पलीकडे राहिले इकडे झाले पात्र त्या विद्यार्थ्याला द्या, त्या पंक्तीला द्या. या पंक्तीला जास्त गर्दी झाली. पलीकडे कारण सगळ्यात जास्त योगदान आपल्या तरुण मंडळीचं या सप्ताहासाठी आहे. बाहेरगावची मंडळी चला अतिशय उत्कृष्टपणे सगळ्या तरुण मंडळांनी वाढ केलेली आहे. आपले जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. शूटिंग काढा मला सगळ्यांची शूटिंग काढा एकदा. वाढ यांची आमची नका का भात आहे भात करायची भातावाला हो पुढं
माझी दोघांची सभा कोणी हो आणि द्यायचं नाही आणि पातळीवरच्या नाही काय सांगून द्यायचं नाही एक तो पातळीवर काही ठेवायचंच नाही कारण याच्यानंतर पुरुष मंडळी वाढ आज सकाळचा नाश्ता दीपकजी चौधरी दुपारची पंगत कुंडलिक विठोबा कोकाटे यांची दुपारची पंगत होती तसेच आजच्या महाप्रसादाच्या बंदीवाल्या मंडळीला विनंती आहे नवनाथ आसाराम कोकाटे भगवान विठोबा बेदेकर रामदास रघाजी घोष बाळू महादेव चौधरी संदीप लक्ष्मण मेत्रे कैलासवासी बबन लबडे मंडळीची पात्र आणायची नाही तिथून यायला जागा ठेवायची भाजीच्या बादल्या येऊन इकडे चला की लगेच भाज्या इकडे ना होय ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.